ऋषीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं। हॅलो, तर आज होती आपल्या सह्याद्री होलसेलच्या दुसऱ्या शॉपची ओपनिंग। फटाफट तयारी केली, शॉपवर आले। शॉपवर सत्यनारायणची पूजा झालेली होती, सो प्रसाद घेतला आणि त्यानंतर चालू झाली आमची मस्ती। थोडी मस्ती, थोडं काम, थोडं खाणं पिणं, सर्वच आमचं मजेत चालू होतं। जयराम भाऊ दुकानातले लाईट सेट करत होते आणि मी बदाम शेक पित होते। मी बदाम शेक पिताना खूप जास्त खुश होते, कारण की मी खूप दिवसांनंतर पिते। दुकानाच्या बाहेर छोटे छोटे फॅन ना आपल्याला बाय बाय करायसाठी थांबलेले होते। लहानपणी ऋषी ज्या शाळेत होतं ना, हे मुलं पण त्याच शाळेतले। यांचं इथे थोडं सिरियस डिस्कशन चालू होतं आणि तेवढ्यात ऋषीला खूप त्रास व्हायला लागला। मग तो घरी येऊन डायरेक्ट झोपून राहिला। त्याला खूप जास्त ताप आलेला होता आणि त्याने सकाळपासून काही खाल्लेलं पण नव्हतं, म्हणून मी त्याच्यासाठी उपमा बनवून आणला, कारण की मला त्याला गोळी द्यायची आहे। ऋषी आजारी पडला की तो छोट्या लेकरासारखा करतो, तो स्वतःच्या हाताने खात पण नव्हता। मग मी त्याला उपमा खाऊ घातला, गोळी दिली आणि मग तो झोपून राहिला। एवढा मेकअप केला होता म्हणून मला व्हिडिओ शूट करायचे होते, पण ऋषीला बरं वाटत नाही म्हणून माझं पण मन नाही झालं। मी लगेच मेकअप रिमूव्ह केला आणि त्याची काळजी घ्यायला लागले। सकाळपासून त्याला मेडिसिन देणं चालू आहे, पण त्याचा ताप अजून पण उतरत नव्हता, अजूनच वाढत होतं। खूप जास्त गरम होतं त्याचं अंग। हे दोन माकडं बघा, त्याला बघायला आलेले आणि फोन बघत बसले। ऋषीच्या डोक्यावर थंड पाण्याचे पट्टे ठेवल्या, त्याचं अंग पूर्ण पुसून काढलं, तरी पण त्याचा ताप बराच नव्हता होत। इतकं टेन्शन आलेलं होतं ना, कारण की यावेळेस त्याला खूप जास्त ताप आलेला होता। त्याचा घसा सुद्धा खूप दुखत होता। मग मी त्याच्यासाठी एक काढा बनवला आणि त्याला दिला, पण त्याने सुद्धा त्याला काहीच फरक पडला नाही। रात्रीला त्याला झोप सुद्धा लागली नाही, कारण की त्याचा ताप आहे ना वाढतच चाललेला होता आणि त्याचं अंग खूप जास्त गरम होतं। त्याला दवाखान्यात जायचा खूप जास्त कंटाळा आलेला होता, पण त्याला जबरदस्ती आम्ही रात्रीच्या 4 वाजता दवाखान्यात घेऊन गेलो आणि तिथे गेल्यावर आम्हाला कळालं की याला लिमिट पेक्षा जास्त ताप आलेला आहे आणि आता याला ऍडमिट करावं लागणार आहे। हॉस्पिटलची पूर्ण ट्रीटमेंट झाली, त्याला सुट्टी झाली, तरी पण त्याला बरं वाटत नव्हतं। घरी येऊन सुद्धा त्याला ना खूप जास्त विकनेस आणि ताप आलेला होता। मेडिसिन वगैरे त्याच्या अजून पण चालू होत्या। आता आपण डायरेक्ट भेटूयात ऋषीला बरं वाटल्यावर।